शवारूढां महाभीमां घोरदंष्ट्रां वरप्रदां हास्ययुक्तां त्रिनेत्रां कपालकर्त्रिकाकरां मुक्तकेशी लल्लजिह्वां पिबन्तीं रुधिरमुहुः चतुर्बाहुयुतां देवीं वराभयकरां स्मरेत. नमस्ते मित्रांनो, आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सर्वत्र देवी देवतांचे संचार खेळत आहेत, नाचत आहेत, बागडत आहेत. हे आपण रील्सच्या माध्यमातून पाहत आहोत. तर मित्रांनो, आज मी विषय घेत आहे देवी देवतांचा संचार खरोखर येतो का, याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, देवी देवतांचा संचार अंगामध्ये खरोखर येतो का, तर याचे उत्तर आहे मूळ देवता कधीही कोणाच्या अंगात येत नाही, शरीरात येत नाही. मग हे लोक देवी देवतांच्या नावाने नाचून बागडून ढोंग करतात का, तर याचे उत्तर आहे संचार असतो, परंतु यात 3 प्रकार आहेत. म्हणजे ही लोक सगळेच्या सर्व ढोंग करत आहेत असंही नाही, आणि सर्वच्या सर्व प्रामाणिकपणे आहेत असंही नाही. तर त्यातले जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. प्रकार नंबर 1 हा सर्वत्र जास्त करून आढळणारा प्रकार. हा प्रकार म्हणजे देवी देवतांच्या नावाने ढोंग करणे. जवळजवळ 90% लोक नकली वारे अंगात घेऊन नाचत असतात. म्हणजे त्यांच्या अंगात संचार वगैरे काही झालेला नसतो. 90% लोक हे ढोंगच करत असतात. बरेच लोक स्वतःचे वेगळेपण आणि महत्त्व वाढवण्यासाठी अंगात देवतेचे वारे आले असं भासवून ढोंग करतात. आता ते नकल करतात, म्हणजे असल काहीतरी असलंच पाहिजे, कारण की ज्याची नकल आहे त्याची असल असतेच. आता आपण प्रकार नंबर 2 पाहू. याला म्हणतात अर्धबाह्य वारे. थोडक्यात अर्धबाह्य भावावस्था. असे अर्धबाह्य भावावस्था हे शास्त्रीय नाव आहे. या स्थितीमध्ये व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते व त्या व्यक्तीला सोबत कोणीतरी शक्तीने आपला ताबा घेतला असून ते आपल्या तोंडून काहीतरी बोलत आहे, आपले शरीर हलवत आहे, याची पूर्ण जाणीव असते. याला अर्धबाह्य भावावस्था किंवा अपूर्ण संचार बोलतात. हा घटक समाजामध्ये 9% असतो. 9% म्हणजे 100% पैकी 90% ढोंग आणि 9% अर्धबाह्य वारं किंवा अपूर्ण वारं. आता आपण सर्वात दुर्मिळ प्रकार, जो खरा प्रकार आहे, त्या प्रकाराबद्दल बघू. या प्रकार नंबर 3. आता या प्रकारामध्ये या व्यक्तीला देवतेच्या ध्यानात पूर्ण एकरूपता प्राप्त झालेली असते. तो व्यक्ती पूर्णपणे देवतेच्या ध्यानात दंग होतो संचार व्हायच्या वेळेला, आणि त्या व्यक्तीमध्ये अष्टसात्विक भाव प्रकट होतात. त्याचे अंग रोमांचित होतं, तो मोठमोठ्याने हसू लागतो, गाऊ लागतो, नाचू लागतो, त्याचा श्वासोच्छ्वास खोलवर चालू होतो. म्हणजे एक प्रकारे भस्त्रिका प्राणायामाची स्थिती त्याची आपोआप चालू होते आणि पूर्णपणे दैवी शक्ती त्याचा ताबा घेते. मित्रांनो, आता हा प्रकार नंबर 3 हा सर्वात दुर्मिळ प्रकार. आता आपण समाजामध्ये आढळणारे 3ही प्रकार आपण पाहिले. म्हणजे प्रकार नंबर 1 ढोंग, दुसरं म्हणजे अर्धबाह्य वारं किंवा अपूर्ण वारं, आणि तिसरं म्हणजे पूर्ण वारं. आता आपण प्रकार नंबर 3 मध्ये जी शक्ती मानवी देहाचा ताबा घेते त्याची आपण माहिती घेऊ. आता मी पूर्वी सांगितलंच आहे की मूळ देवता कोणाच्याही शरीरात प्रवेश करत नाही. मग प्रवेश करतं कोण, तर ज्याप्रमाणे आकाशामध्ये वीज चमकते, ती वीज आकाशामध्ये पूर्ण स्वरूपाने असते. लक्षात घ्या, ती पूर्णपणे तिथं मुक्त संचार असतो आकाशामध्ये विजेचा, आणि ती वीज पूर्णपणे आपल्या मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये, फ्रीजमध्ये सामावू शकते का, नाही सामावू शकत. आपलं फ्रीज, मोबाईल, मिक्सर ह्या वस्तू ती पूर्ण रूपात वीज कधीच ग्रहण करू शकणार नाही. ती वस्तू, उपकरणं जळून जातील आपली. तसंच पूर्ण देवता जी असते ती त्याच्या लोकामध्ये स्थित असते. म्हणजे विष्णू वैकुंठात, शिव कैलासात, भैरव त्याच्या लोकामध्ये, देवी मणिद्वीपमध्ये तिच्या लोकात, दुर्गा लोकी, ह्या देवता त्यांच्या लोकामध्ये पूर्ण स्वरूपाने असतात. पण मानवी देहामध्ये त्यावेळेला त्यांचा अंश ज्या वेळेला प्रवेश होतो, संचार होतो, त्यावेळेला त्या देहधारी व्यक्तीच्या सूक्ष्म शरीराची प्रगती किती झाली, त्याची पात्रता किती, तो किती पवित्र आहे, त्याच्या जीवनातलं पावित्र्य, त्याची साधना, त्याची योग्यता, याच्यावर अवलंबून त्याला तेवढ्या प्रमाणात त्या दैवी शक्तीचा अंश त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि तो त्याला मिळतो. हा झाला प्रकार त्यातला एक. आता त्यातला दुसरा प्रकार म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात ते देवतेचे गणसुद्धा प्रवेश करू शकतात. म्हणजे
जसं आपण शिवलीलामृत, रामायण, महाभारत, भागवत ह्या ग्रंथामध्ये वाचतो की अमक्या तामक्याने देवाची फार भक्ती केली, साधना केली आणि मृत्यूसमयी त्याला शिव स्वरूप प्राप्त झाले किंवा विष्णू स्वरूप प्राप्त झाले, देवी स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे ती लोक पूर्वी त्या देवतेचे भक्तच असतात, सेवक असतात. त्या देवतेची भक्ती करून, साधना करून त्यांना मृत्यूसमयी त्या देवतेचं स्वरूप प्राप्त होतं. मग हे देव स्वरूपाला प्राप्त झालेल्या शक्तीसुद्धा म्हणजे हे देवतेचे गण म्हणा त्यांना, तर ते गणसुद्धा व्यक्तींच्या अंगात संचार करतात, करू शकतात. आणि देवतेच्या ज्या योगिनी सेविका असतात त्यासुद्धा संचार करतात. म्हणजे हे असं असतात. प्रकार नंबर असा पण 2 आहे ह्यात. म्हणजे 3 नंबर खऱ्या संचारामधले हे 2 प्रकार, एक देवतेचा अंश प्रत्यक्ष आणि दुसरा म्हणजे त्यांचे गण योगिनी हे सुद्धा प्रवेश करतात. आता तिसरा प्रकार नंबर 3 असा पण आहे की एखाद्याने जर साधना भरपूर केली तर त्याने मंत्र पोषित ज्या शक्ती असतात की त्याच्या मंत्रामुळे पोषित झालेल्या ज्या शक्ती असतात त्यासुद्धा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. आता त्या शक्ती म्हणजे त्याच्या पूर्वजांनी मंत्रांनी पोषित केलेल्या शक्ती असू शकतात किंवा त्यांनी स्वतः मंत्रांनी पोषित केलेल्या शक्ती असू शकतात. तर मित्रांनो, हे संचाराचे हे असे प्रकार आहेत. तर मी चंडिका कवचाचा एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की कवचाच्या प्रभावाने संचार बंद होतो. त्याचं कारण हेच आहे की कवचाचा प्रभाव एवढा जबरदस्त असतो की यामुळे देवीचे गण, योगिन्या किंवा ते सेविका वगैरे तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीत आणि मंत्रपोषित शक्तीसुद्धा तुमच्या शरीरात प्रवेश करू शकत नाहीत, कारण की ते दूर उभं राहून तुम्हाला मदत करतात, शरीरात नाही प्रवेश करू शकत. ते लांब जातात तुमच्यापासून असा अर्थ नाही त्याचा. ते तुमच्यापाशीच असतात, परंतु फक्त शरीरात प्रवेश करू शकत नाही. शरीरात त्यांना प्रवेश करता येत नाही, कारण की तुमचा ओरा इतका मजबूत बांधला जातो. मित्रांनो, आज मी तुम्हाला संचार ह्या विषयावरती माहिती दिली. मित्रांनो, मी तुम्हाला आज अंगात येणाऱ्या शक्ती, वारे, संचार, आता हे संचार आलेला चांगला की वाईट, खरोखर संचार अंगात येणं ही लय मोठी आध्यात्मिक अवस्था आहे का, की त्याच्यापेक्षासुद्धा काही मोठ्या आध्यात्मिक अवस्था आहेत. शक्तींना कसे प्रसन्न करावे, त्यांच्याशी कनेक्ट कसं व्हावे, साधना कशा पद्धतीने केली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींची मी तुम्हाला माहिती देणार आहे. बरेच विषय आहेत. तर मी दिलेली माहिती आपल्याला आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन विषय घेऊन मी तुम्हाला माहिती देण्यासाठी समोर येईल. धन्यवाद.